हरती ज्ञान राजा हरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधिला माझा हरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधिला माझा श्री संताची या माता चरणावरी 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 साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढण हरी कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधिला माझा कीर्तन रूपी सेवे करता विको कमी करा म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग देवगिरी नावाचा जो किल्ला आहे त्या देवगिरी किल्ल्याचे सुभेदार सर्वा जनार्दन स्वामी महाराज त्या जनार्दन स्वामी महाराजाचे प्रामुख्याने 3 शिष्य होऊन गेले त्याच्यामध्ये जनी जनार्दन एका जनार्दन आणि रामा जनार्दन या 3 शिष्यापैकी प्रमुख शिष्य त्यांचं नाव आहे रामा महाराज त्या रामा महाराजांचा 3 चरणाचा चौकड्या पद्धतीचा आरतीय प्रकरणातील अभंग असून रामा महाराज या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आरती करतात विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या आशीमागा कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजस्वी ज्ञानी यांचे राजे साधकांची माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे डिक्सळ नावाचं गाव आणि या डिक्सळ नावाच्या गावामध्ये महान संत गुरुवरी वैकुंठवासी कोंडाजी महाराज डेरे यांच्या कृपाशीर्वादानं गुरुवरी बाजीराव दादा काकडे यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय रामचंद्र महाराज बुरुडे पुणेवाडीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्वरूपाचा गेल्या खरं म्हणजे 35 वर्षापासून सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचं यावर्षीचं हे 36वं म्हणजे त्रितपपूर्ती अर्थात भक्ती पंढरी सोहळा आणि या त्रितपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी 11 दिवसाचा हा अविरतपणे उत्सव संपन्न होतो आहे। माझा योग चांगला की या उत्सवात मला वाटतं आज 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवस आहे 6व्या दिवसाची कीर्तन सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं कीर्तन सेवेचे सेवादाते काही ऑर्डनरी मेजर
प्राध्यापक पांडुरंग भाऊ चौधरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या सौजन्यानं त्यांनी सर्व सप्ताह कमिटीला पांडुरंगजी चौधरी यांनी कल्पना दिली. म्हणले 50,000 रुपये जाऊ द्या, पण माझ्या वाट्याला चांगला महाराज आला पाहिजे म्हणून आजची सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे. मेजरला मनापासून धन्यवाद देतो. काकडे सरांनी मानी संपर्क केला, संपर्कच होत नव्हता, मध्यस्थी गौरव महाराजांनी केली पुन्हा, बरोबर आहे का नाही. आणि आज सेवेचा योग योगायोगानं माझ्या वाट्याला आहे. निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहात. आता कुणाचं नाव घेऊन कुणाचं नाही, सगळी मंडळी प्रामुख्याने उपस्थित आहेत. ही सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मंडळी ही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्या गुरुजींना सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. दोन्ही गायक आता मी नावं त्यांची सांगितलीच की आमचे परममित्र महाराष्ट्रातील नामवंत गायक संपत महाराज दानवे आणि आमच्या आळंदीपासूनचे बालमित्र तुकाराम महाराज राऊत तेही उपस्थित आहेत. अवधेश महाराजही आहेत, इकडून अक्षय महाराज, गौरव महाराज, बाबर महाराज ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. आमचे मित्रही या ठिकाणी सगळी महाराज मंडळी प्रामुख्यानं या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला मनापासून जेवढं धन्यवाद द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत की आपण एवढा मोठा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. ही सगळी महाराज मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. हे आपल्या संस्थेतले फलके महाराज त्यांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळी संस्थेतली विद्यार्थी आपली काही अनाजून मिक्स झाली असती, बरोबर आहे की नाही. म्हणजे सगळे सुंदर या ठिकाणी योगेश महाराजाचीही वारकरी शिक्षण संस्था आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. तेही उपस्थित आहेत. स्वप्नील महाराज आमचे मित्र तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आताच लोकनेते खासदार त्या ठिकाणी लंके साहेबांचे बंधू दीपकांना लंके तेही या ठिकाणी येऊन गेले. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्याला माता भगिनी पुरुष मंडळ कुणी राहिले असतील कदाचित तर आपल्या सगळ्याला तुम्हालाही धन्यवाद महाराज, तुम्हालाही धन्यवाद. सगळ्या महाराज मंडळीला विनम्र भावाने अभिवादन करतो. माईकवाल्या सिस्टीमवाल्या दादाला धन्यवाद, दोन्ही कॅमेरेवाल्याला धन्यवाद. तिकडे 3 चौकदार आहेत आणि इथं 2-3 चौकदार आहेत, त्या सगळ्यांना धन्यवाद. तुतारीवाले आहेत, पुन्हा इकडून विण्यावाले, तुळशीवाले, माता भगिनी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि झालेली कीर्तन आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल कुणाचा एकाचं नाव कुणाचं घेत राहिलं, कुणाचं राहिलं राहू द्या, त्याच्यात वेळ विनाकारण निघून जाईल. कारण 8:45 जवळजवळ झाले. 8:45 आपल्याला संपूर्ण 9ला तर पंक्ती बसल्या पाहिजे, बरोबर आहे का नाही. एवढं म्हणजे कमी वेळेमध्ये कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. लक्षात यायला लागले का नाही सर, बरोबर आहे का नाही. हा म्हणजे असं काही वेळेचं बंधन नाही. मग 8:30ला संपू, बंधनच नाही काय होय. माणसाला मटे जावं, बंधन कुठं काय आज सांगा बरं. चवर जमल तवर बघू, बरोबर आहे का. तुम्हाला भुका लागत नाही तवर कीर्तन विढळ. चिंतनातला अभंग मला वाटतंय भजनी मंडळाच्या बी पाठांतरातला आहे ना, ऐकणाराच्या बी 100% अभंग कसा आहे पाठांतरातला आहे. कारण ज्ञानोबरायाची आरती कानावून गेली नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी सुनील महाराज नाही. शक्यतो सगळ्यांच्या सर का आरती कानावून बोला की गेलेलीच आहे. सगळ्यांच्या पाठांतरातली आरतीचं कसं असतंय, कार्यक्रमाच्या शेवटाला बी आरतीच असते, बरोबर आहे की नाही. कुठं बी गेला तरी शेवट कशाने बोला की आरतीनच आहे. आणि दुसरी गोष्ट, शुभ कार्याची सुरुवात बी करायची असली तरी बी आरतीच असते. म्हणजे आरती ही शुभ मानली जाते. काय मानली जाते बोला की शुभ मानली जाते. आणि म्हणून आता 36 वर्ष झाले, मला वाटतं आता 12वा झाला असेल, 25वा हा म्हणजे 2 तप्पपूर्ती झाला असतील. 24वा 12व 24वा आणि आता ही 36वा म्हणजे ही 3री पंढरी. लक्षात आलं का नाही. आणि एवढ्या दिवसात कुणी आरती केली का नाही केली माहित नाही म्हणलं वा, बरोबर आहे का नाही. चला आपण एकदा आरती करून ही 36वा संपून टाकू म्हणजे पुढच्या पंढरी क वाटचाल. लक्षात यायला लागले का नाही. म्हणून आरती करून घ्यावं म्हणलं आता एकदा, जी होईल ती होईल. आरती ज्ञानोबरायची आणि ज्यांनी लिहिली ती रामा महाराज आहेत. जनार्दन स्वामी त्यांची ही 3 पट्ट शिष्य.
पहिले पट्ट शिष्य जनी जनार्दन त्यांची समाधी लक्षात यायला लागले. आमच्या बीडला पाटणगण नावाच्या मठामध्ये त्यांची समाधी बीडला. कुणाची? जनी जनार्दनाचे योगेश महाराज. रामा महाराजाची समाधी सद्गुरूच्या पायथ्याला देवगिरीला लक्ष दौलताबादला तिथं समाधी. आणि एका जनार्दनाची समाधी तर कालच उत्सव झालेला आहे. एका जनार्दनी म्हणजे नाथ महाराज. नाथ महाराजाची समाधी पैठणला आहे. त्याच्यात जनी जनार्दनाने अभंग मोजकी लिहिलेत. लक्षात आलं का नाही? मोजकी अभंग लिहिलेत. पण रामा महाराजांनी एक आरती लिहिली. ती आरती म्हणजे ज्ञानोबरायची. लक्षात यायला लागले का नाही? ज्ञानोबरायची आरती लिहिली. आणि एका जनार्दनाचे तर कितीतरी प्रमाण आहेत आणि कितीतरी अभंग आहेत. एका जनार्दनाचं जेवढं वाङ्मय सोप आहे तेवढं संत मांदियाळी सोपं वाङ्मय कुणाचंच नाही. की सोप्या भाषेत रूपकाच्या भाषेत नाथ महाराजांनी आपल्या समोर वेदांत मांडला. ते एका जनार्दन. आजचा विषय जनार्दनच. पण कोणते जनार्दन? रामा जनार्दन. आज एका जनार्दन नाही, आज जनी जनार्दन नाही, तर आज कोणतेच रामा जनार्दन. त्या रामा महाराजांनी ज्ञानोबरायांची आरती लिहिली. आरती आता कसं आहे? आरती शब्दाचा अर्थ करत असताना आता ताईट बसत ढिल्या अंगाने आजचं कीर्तनच नाही. लक्षात यायला जराशी म्हणजे कान उंच करून लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळतंय. नाही तर डोक्याहून नाही मांडवाहून जायसारखं. लक्षात यायला लागले का नाही? थोडं ध्यान दिलं तर कळतंय. काय? आरती शब्दाचा अर्थ करत असताना आरती शब्दाचे अनेक अर्थ केले. अनेक अर्थ आहेत आरती. आरती धातूची मानली जाते. बरोबर आहे का नाही? आरती धातूची. बरोबर आहे का नाही? पदार्थाची. आणि पद आणि अर्थ या दोन्हीचं संमिलन त्याचं नाव पदार्थ. पदस्य अर्थ इति नाम पदार्थ. पण ही आरती पदार्थाची नाही, पद आणि अर्थ या दोन्हीचं संमिलन म्हणतात त्याला. लक्षात यायला लागले का नाही? मिलन म्हणजे काय? मिलन शब्दाचा अर्थ करत असताना जीव आणि देव या दोन्हीचं मिलन केलं जातं, त्याला मिलन म्हणतात. लक्षात यायला. त्याला धातू मूळ कलहती नावाचा दशमगणातला चुरादिगणांतर्गत कलहती नावाच्या धातूपासून हा शब्द तयार होतो. आपला मुद्दा आहे की मिलन आणि संमेलन. विषम प्रकारचं मिलन त्याचं नाव संसार आणि सम प्रकारचं मिलन त्याचं नाव परमार्थ. लक्षात आलं का नाही? म्हणजे ज्ञानोबरायांनी पदार्थाची आरती सांगितली. ज्ञानोबरायची ही पदार्थाची आरती नाही. कधी कधी तांब्याची आरती, धातूची आरती, अशा अनेक आरत्या केल्या. पण इथं आरतीच आहे, पण आरती नावाचं पद आहे. आरती नावाचं काय आहे? संपत महाराज पद आहे. आणि पद आणि अर्थ या दोन्हीचं मिलन म्हणजे पदार्थ. पदश्चार्थ आहे की नाम पदार्थ. आणि म्हणून आरती शब्द करत असताना की ही आरती नाही, आरती शब्दाचा मूळ अर्थ करतो. थपतात. आरती म्हणजे काय? अंग नावाचा उपसर्ग आहे. उपसर्ग कोणता आहे? बोला की. अंग उपसर्ग कोणता आहे? नुसती बघायला लागलीत माझ्याकडे, काय नाही अशी बघत बोल जा मोकळ्या म्हणा, नाही तर मी मोकाळ पांढर करतो गावाकडे लवकरच. काय? अंग नावाचा काय? उपसर्ग आहे. आताच आपला विषय झाला की 22 प्रकारचे उपसर्ग शास्त्रानं सांगितले. किती प्रकारचे? 22. त्या 22 पैकी अंग हा एक उपसर्ग आहे. आता अखंड, अथांग, अखंड, अथांग हे जे शब्द तयार होतात ना, म्हणजे ज्याचं वर्णनच करता येत नाही असा शब्द वापरायचा असला की त्याला अंग उपसर्गाला. लक्षात लागले का नाही? किती समुदाय? अथांग म्हणजे शब्दात ते मोजता येत नाही एवढं जिथं समुदाय तिथं उपसर्ग कोणता लावायचा? बोला की. अंग लावायचा. सर लक्ष द्या. सर तुम्ही कशाचे सर आहेत? म्हणजे विषयाचे कोणत्या विषयाचे सर आहेत का म्हणायचे सर आहे तुम्ही? हा सायन्स आहेत. बरोबर आहे का नाही? आता ही बघा कळतंय का? बरेच नुसती म्हणायचे सर असतात म्हणून म्हणलं. बरोबर आहे का नाही? बरेच म्हणायचे सर आहेत. आता आमच्या आज्याला रेग वाढता येत नाही पण त्याला गावात वकील म्हणते. लोकांना विचारा. म्हणलं एक दिवशी आबा म्हणतो, आबा तुम्हाला वकील का म्हणते? त्याचं कारण आहे म्हणले, पहिल्या काळामध्ये माझ्या तरुण आहेत कुणाचे काय बी भांडण झाले की मिटवायचं काम माझ्याकडे असायचं. वकिली पॉइंट काढण्याचं काम मी करत होते म्हणून मला वकील म्हणतात. असं काय असते की? बरोबर आहे का नाही? वकील म्हणते त्याला. आता मुद्दा इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा अंग उपसर्ग काय करतो? तर अखंडपणाचं जोतन करतो. कोणत्यापणाचं? शाबास. अखंड असं बोलले होतं मी 10 वाजतो, काही काळजी करू नका. लक्षात आलं की नाही? तुमचा आवाज कमी झाला समजायचं भोका लागल्यात म्हणून.
अंग हा उपसर्ग अथंग म्हणजे अखंडपणाचे द्योतन करणारा अंग उपसर्ग आहे. आता अंगचा अर्थ काढला अखंड, अंगचा अर्थ काय निघाला? अखंड. काय निघाला महाराज? अखंड. अंग म्हणजे अखंड, बरोबर आहे. आता पुढचा शब्द आहे रती. रती. आता रती शब्दाचे दोन अर्थ काढले जातात. रती शब्दाचा पहिला अर्थ काढला जातो प्रेम आणि दुसरा अर्थ काढला जातो रती म्हणजे रममान करणे. दोन धातूपासून हा शब्द तयार होतो. रमती म्हणजे रममान करणे. अंग उपसर्ग पूर्वक रमती नावाच्या धातूपाचा प्रयोग म्हणजे आरती. आता एक अर्थ आणि दुसरा अर्थ. अंग उपसर्ग पूर्वक रती म्हणजे प्रेम, प्रेम अर्थाचं द्योतन करणारा रती नावाचा धातू म्हणजे सरळ सरळ अंग म्हणजे अखंड आणि रती म्हणजे प्रेम. अंग म्हणजे बोला की अंग म्हणजे अखंड आणि रती म्हणजे प्रेम. म्हणजे आरती शब्दाचा अर्थ होतो अखंड प्रेम. बोला अखंड प्रेम. आता धातू पुन्हा आहे का? अंग उपसर्ग पूर्वक रती रममान रती प्रेम म्हणजे अखंड प्रेमाचं द्योतन करणारा अर्थ होतो आरती शब्दाचा. म्हणजे आरती म्हणजे अखंड प्रेम. पण अखंड प्रेम रामा महाराजाचं कुणावर? हे आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा. हे महा कैवल्य, महाकैवल्य तेजा, महा कैवल्य, महाकैवल्य तेजा. हे सेवती साधु संत, सेवती साधु संत, सेवती साधु संत, संपत महाराज सेवती साधु संत. हो मन वेदना माझा, मन वेदना माझा, मन वेदना माझा, मन वेदना माझा. आरती ज्ञान राजा, 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 ज्ञान राजा, ज्ञान राजा. एकदा टाळी जोरदार सर्वांसाठी. आता लक्ष द्या. आरती म्हणजे काय? अखंड. बोला की राव, मी खाली येऊ का तिकडे बोलायला? आपण काही विचारले का अशी करते? जसं कथा पाठी का तुमच्या सगळा बोला जा मोकळ्या म्हणणं माझ्याशी. आरती म्हणजे अखंड प्रेम. आरती म्हणजे कोण्या मुलीचं नाव नाही. एखाद्या मुलीचं नावच नुसतं आरती असते, नवऱ्याचं तिचं कव्हा बी तिरपटच असते. लक्ष द्यायला लागले. आरती शब्दाचा अर्थच आहे अखंड प्रेम. जिच्या नावातच अखंड प्रेम आहे तिला आरती म्हणतात. हे आरती नावाचं पद आहे. ज्ञानोबराच्या बाबतीत प्रेम व्यक्त करत असताना ज्ञानोबराच्या बाबतीत रामा महाराजांनी पद वापरले आरती ज्ञानराजा. म्हणजे आरती म्हणजे अखंड प्रेम. पण अखंड प्रेम कुणावर? त्याच्यासाठी शब्द ज्ञानराजा. ज्ञानराजावर अखंड प्रेम आहे. आता थोडं कसं योगेश महाराज, व्यवहारात जर अवधेश भाऊ बघितलं तर व्यवहारामध्ये अखंड प्रेम टिकून राहते का? बाबा महाराज, व्यवहारात रामचंद्र भाऊ कुठला बी नातं घ्या त्याच्यात अखंड तो राहतय का? बोला की
नवरा बायकोचं नातं असू द्या, बहीण भावाचं नातं असू द्या, मुलीचं बापाचं असू द्या, बहिणी बहिणीचं असू द्या, गायक वाजवणं कुणाचं बी असू द्या, अखंडत्व कायम टिकून आहे का सांगा? अखंडत्व टिकून राहत नाही. प्रेम रामा महाराजांचं ज्ञानोबरात अखंड प्रेम आहे, पण आपल्या नात्यात व्यवहारात कुठंही नजर टाकली तरी व्यवहारात अखंडत्व सिद्ध होत नाही, होतच नाही. ज्ञानोबराच्या ओव्या सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. ज्ञानोबरा म्हणतात ही बारकी बारकी लेकरं असते, ह्या लहान लहान लेकराला लहानपणात कुणाशी घेणं देणं? कुणाशी? बायकोशी. लहानपणात कुणाशी? आईशी. कुणाशी घेणं देणं? आईशी. आई जर सोडली तर त्या लेकराला कशाच घेणं देणं नाही. आहे का काही घेणं देणं? हा त्या लेकरा पुढे एखादी मेकअप करून सोनू पावडर काय जे असते ती लावून बसवायची आणि दुसरीच बाई मांडायची सुंदर देखणी आणि त्याला म्हणायचं जा इकड. जाईल का ती? हा कसली बी असू द्या, आगा आपुली माय म्हणतात. कुरूप जरी होय, कुरूप फुटलेली जरी असली तरी जैसी तैसी माय भरी, मानाल त्या माना येरी, मानाल त्या माना येरी, मानाल त्या माना येरी, जैसी तैसी मायारी, मानाल येरी, मानाल त्या माना येरी, मानाल त्या माना येरी. ओ जैसी तैसी माया बारी, मानाल त्या माना येरी, मानाल त्या माना येरी, मानाल त्या माना येरी. जैसी तैसी माया बारी, मानाल त्या माना येरी, मानाल त्या माना येरी, मानाल त्या माना येरी. माना येरी. शेवटी आपली माहिती आपली माहिती मानायला आम्ही कोणी वेळा विचारतो माहित आम्हाला आहे का नाही सांगा बरं? हे आमची आई, हे आमची आई, हे आमच्या ताई. मानायला किती बी मानू शकता पण माय होत नाही. जैसी तैसी माय बरी, जशी असेल तशी आपली माय आणि मान आलं त्या माना येरी. माय बापाची सर जगात कुणाला येते का? बोला की हो, येते का? हा माय बापाचा स्वभाव सांगत असताना ज्ञानोबरांनी सांगितलाय माय बापाचा स्वभाव कसलाय? जैसा का स्वभाव माय बापांचा, अपत्य जरी बोले बोबडी वाचा, अधिक चित्तयाचा संतोष अथी. म्हणजे लेकर बोबडे जरी बोलले, बालक बोबडा बोले, कावा कुडा विचुका पाऊले, ते चोज करुनी माऊले जे जेवी. ज्ञानोबरा म्हणतात माहिती माय असते, मग कुरूप फुटलेली का असाना आपली माहिती आपली माय. मग आता लहान लेकराला माय सोडून काही घेणं देणं का? कुणाशी घेणं देणं लेकराला? बोला की आई 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 आई. आणि लय झालं तर मम्मी नाही हो, मम्मी नाही. एकच झालं की आई आणि बाप. बरोबर आहे का? बाबा बाप एकच की. बाप म्हणजे आई आणि बाप सोडले तर त्या लेकराला कुणाशी घेणं देणं म्हणजे ह्या लहानपणात प्रेम कुणावर लेकरायचं? आईवर. त्यावास आईवर आणि बापावर. ज्ञानोबराय म्हणतात काय? पहिली बाळ दसे आई बाहेची पिसे. कोणतं पिसे? आई आणि बाळ म्हणजे बाप. आई 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 लय झालं तर बाप. पण किती दिवस? हा तुमच्यासारख्या 4-2 जुन्या लोकांनी वैशाख साजरा करून दिला. पहिले वैशाखात लग्न व्हायचं म्हणून असा शब्द आहे जुना. बरोबर आहे का नाही? वैशाख साजरा करून दिला आणि लग्न झालं, आई जातीन बाई येते. ज्ञानोबराची ती सरळची अर्धीच ओवी सांगितली, अर्धी राहिली अजून. आता ऐका. पहिली बाळ दसे आई बाहेची पिसे. पण किती दिवस लग्न झालं ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. ज्ञानोबरा म्हणतात पुन्हा बायकोवरच आईवरच प्रेम कमी आणि तुकाराम प्रेम कुणावर? बायकोवर. असू द्या प्रेम जरूर असावं ज्याच्या त्याच्या बायको, काय अडचण नाही की होय. बरोबर आहे का नाही? मला शब्द मी तुम्हाला मोलाचे की हो, प्रेम असायला अडचण नाही
पण बायकोवरच तरी प्रेम कायम टिकतंय का रामचंद्र बुवा? बायकोवरच तरी कायम टिकून राहतंय का? आता इकडला पकवायच्या तर मुंजा ह्याला काही कळायचं नाही. तुम्ही तुमचं झालं नाही, तुमचं आहे तिघा बी मुंजेच आहे की, बरोबर आहे का नाही? इकडे अवधेश महाराजाला आहे थोडं माहिती त्याच्यातली, बरोबर आहे. आणि आपलं साधाळलेली माणसं आहे तर सगळी लक्षात आलं. आमच्याकडे साधारण म्हणते त्याला, साधाळलेली धी म्हणजे ह्याला काय कळायचं इकडलेली. बायकोवरच टिकून राहत नाही. ही सुरुवातीलाच लप खालते. बायकोवरचं प्रेम सुरुवातीला लय लप खालतंय महाराज. नवीन नावावरून त्याचं वर्णन केलंय महाराज. सुरुवातीला असं लप खालतंय ती नवीन कसं आहे, ती सुरुवातीची हिरवळच भारी असती. ती हिरवळ जर बघितली, चांगल्याच संन्याशाला आरबडून लग्न करावं वाटतं असली हिरवळ असते. हो ना, उष्टाची चेपलन तिरपट बघणं, गालातली गालात हसणं, त्याशी शिंग हलवायची पद्धत, कुणाला बी आरबडून उडी हाणा वाटती. लक्ष द्यायला लागले काय? पण हिरवळ डोंगराचं हिरवं गवत पावसाळ्यात तर होरच ती चांगलं दिसतंय, उन्हाळ्यात तेच गवत वाळतंय आणि त्याचे कुसळ होते. मग एकदा कुसळ टोचायला सुरू झाली, लेकर बाळा झाले हो की माणसं म्हणतात मला काय माहिती असला असेल म्हणून, हे असला संसार आणि कुसळ टोचत येतच. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. गाढवाचे ताणे पालटती क्षणोक्षणे. लक्ष द्यायला लागले का? कसं म्हणजे क्षणाक्षणाला ही काय होत राहते. बघला दृष्टांत गाढवाच्या लेकराचा दिलेला आहे. लक्ष द्यायला लागलंय का नाही? हा म्हणजे कसे बदलत राहणार आहे. हा तुकाराम बुवा, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया जरा हरी वीणा, वाया जरा हरी वीणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. वाया जरा हरी वीणा, वाया जरा हरी वीणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. त्या बाजूवा गायक दोनच थोडे चांगले, थोडे महाग पण चांगले, जाऊ द्या. पैसे जातील पण शिनी येत नाही, बरोबर आहे का? हा, लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येरधार हरिवीन. महाराज म्हणतात कसं आहे, संसाराची खोडच एवढी बेकार आहे, ह्याच्यात अखंडत्व टिकत नाही. कळायला लागले का बोलणं? हा, अखंडत्व राहत नाही. प्रेम आहे पण अखंडत्व नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? ते सरे म्हणजे आई वडिलाचं प्रेम असते, पण लग्न झालं की ते सरे मग स्त्री मांसे भुलो निठाके भुलविते, असं भुलविते. लय ह्याची खोडच बेकार आहे महाराज. सुरुवातीला माणसाला सुटविते, सुटविणं कळते का? सुटविणं घुलविणं कळत असेल का? घुलविणं बी कळत नाही. आंबा पिकविणं
अशा 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 गुलवीना म्हणते चल 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 त्याचा संसार सुरुवातीला गुलवितो माणसाला असं सुटवितो आणि चांगलं सुटलंय म्हणून कळालं हळूच गुतवितो मग एकदा गुतलं की पुन्हा आयुष्यभर कुतवितो त्याचं नाव संसार अखंडत्व टिकून राहतच नाही त्याच्यात काय असेल काय असेल सुरुवातीला नवरा बायकोचं प्रेम बाबा 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 त्या प्रेमाला उपमाच नाही बरोबर आहे का नाही जसं हिरवळ दाखवल्याच्या नंतर हिरवे चारा भांबावे पशु ज्ञानोबर आहे म्हणतात हिरवळ दाखवली की पशु सुद्धा भांबावते लक्षात आले का नाही त्याच्या पुढची होईल लय गोळ ज्ञानोबराची म्हणून भूते भांबावली संसाराची आडवा माझी पडली ज्ञानोबरा म्हणतात भांबावून जाऊन मधी पडते संसारात आणि त्याची विशेषता आहे मधी पडल्याच कळते पडलं का काय की भावताली बघते पुन्हा स्वतःचा काही करीतो उपाय तव तो देखे पाय हो तसे पुन्हा किती बी बाहेर निघायचं म्हणलं तरी त्याच्यातून माणूस बाहेर निघत गुतत चलते गुतत हळूहळू हळूहळू रवत चलते मध्ये मला माझी पहिली गाडी घेतली तेव्हा एक जण म्हणला होता महाराज आता ह्या पुरीचं लग्न झालं की मी तुमच्या गाडीत बसायला मोकळा झालो 6 गाड्या झाल्या 6 माणसं आले नाही तर लक्ष द्यायला लागले विस्ता होती तवाचा म्हणजे तवापासून ही पण कुणी येत नाही कसं आहे ह्याच्यात ही पद्धतच वेगळी ह्याची हे एवढं खोडीच आहे महाराज ह्याची एवढी बेकार खोड जगात कुणालाच नाही संसाराची लय खोड आहे अखंडत्व टिकवीत नाही आई वडिलावरचं प्रेम कुणावर गेलं